कशा आहात मग सगळे? झालं चहा पाणी सगळ्यांचं? 6-6:30 वाजले. पाऊस काही बंद नाही अजून. चालूच आहे. 5-6 दिवस झालं खंडून पाऊस चालू आहे. जास्तच आहे. पाऊस पण पाहिजे असं नाही आहे, पण जास्तच पाऊस चालू आहे. तर मला कोणीतरी एक प्रश्न विचारला होता. काय विचारला होता हे सांगत नाही तुम्हाला, व्हिडिओमधून समजेनच तुम्हाला. मला एवढं काय फारसं समजत नाही, पण जेवढं समजतं आहे तेवढं सांगते दादा मी तुम्हाला. मी पण एक परपंच चालवते. पण तुम्हाला सांगू का, कुठंतरी आपले बायको आपल्याला काही जर सांगत असेल, एक मनापासून सांगण्याचा प्रयत्न करते की घरातल्या आपल्या फॅमिलीबद्दल. आणि असतं होती लेडीजचं, कोण असं बोललं, कोण तसं बोललं, आणि ती कोणाला सांगणार? नवऱ्यालाच सांगणार ना, कोणाला सांगणार? आपल्या नवऱ्यालाच सांगणार ना, नाही तर आईवडिलांना. लग्नाच्या आधी आईवडील समजून घ्यायचे तिचे सगळे, तिला काय नको आहे, काय हवं आहे. लग्नाच्या नंतर ते नवऱ्यालाच सांगणार ना. काही गोष्टी आपलं पण समजून घेण्याचं काम असतं. भले बायकोचं चुकलं ना तरी 2 गोष्टी समजून सांगायच्या. चुकतं ना, मी म्हणते असं की लेडीजचं चुकत नाही असं म्हणतच नाही मी. पण एक घर आहे हे टिकवण्यासाठी, माणसं माणसात राहण्यासाठी आपण थोडासा त्याग करणं गरजेचं असतं. घरातल्या मेन माणसाने, तुम्ही मेन आहात ना घरातले, मग तुम्हाला 2 गोष्टी बायकोच्या ऐकून घेणं काय फरक नाही पडत आहे. एक लक्ष्मी आहे ती आपली, तिच्यामुळं तुम्ही आहे. एक घरात लक्ष्मी, 2 दिवस तुमची लक्ष्मी घरात नसू द्या, बघा किती घर सुना वाटतं. आणि ती 2 शब्द बोलली तर काय फरक पडतो. आणि ती चांगल्यासाठीच बोलत असेल ना. नवऱ्याला नाही तर कोणाला सांगणार ते. आणि नवरा नाही ऐकून घेणार तर कोण ऐकून घेईल? तर कसं असतं दादा, हे नवरा बायकोचं नातं ना विश्वासाने टिकलं जातं. जिथं विश्वास आहे ना तिथंच ते नातं टिकतं. जिथं विश्वास नाही ना तिथं नातं टिकत नाही. ते विश्वासाने नातं टिकल्या जातं. कसं असतं, कधी होत असतात घरात भांडण होत असतात, जावाजावांचं होतं, सासू सुनांचं होतं, आणि त्या नवऱ्याने उठून त्या बायकोलाच 4 शब्द बोलणं की तिलाच हाणणं, तिलाच मारणं हे गरजेचं नसतं ना. बायको तुमचीच आहे, आई तुमचीच आहे, आणि बहीण भाऊ पण तुमचेच आहे. तर तुम्ही चौघाला समजून सांगितलं पाहिजे की सगळा दोष तुम्ही बायकोवरच देऊ शकत नाही. चुकत असते तिच्याकडून 4 शब्द येतात, 4 शब्द उलटे सुलटे, पण कुठंतरी मनाला लागतं, तिच्या मनातून एक तोंडातून तिचे 4 शब्द वाईट येते. तर सोडून द्यायचा विषय, समजून सांगायचं. नातं टिकवणं म्हणलं ना ते दोघांच्या पण हातात असतं. घरातलं भांडण थोपवणं मग ते घरातलं कोणाचं असो, नवरा बायकोचं असो, कोणाचं असो, ते दोघांच्या हातात असतं ना. नवरा बायकोचं भांडण म्हणलं तर दोघांच्याच हातात असतं ते. तुम्ही 4 शब्द बोलले की त्यांनी अजून 4 शब्द वाढवायची, बोलायची नाही. तिथं भांडण नाहीत म्हणत, त्याला शांतता म्हणत नाही. ते नवरा जर भांडत असेल तर त्या लेडीजने पण ना थोड्या वेळ ऐकून बघ घ्यायचं, काय म्हणतात काय नाही, शांतपणा समजून सांगायचं. माझं काम तसंच आहे, तुम्हाला सांगू. मी म्हणत नाही की माझ्या घरात भांडण होत नाही, होतं ना, पण ते कोणामुळे होतं? माझ्यामुळंच होतं. माझे मालक नाहीत कधी, ते कधी नादी लागत नाहीत. मीच एखादा शब्द उलटं बोलले, मीच बडबड करते, मीच शांत बसते, मीच रडते आणि बसते. काही गोष्टी माझ्याकडून पण चुकल्या जातात. मी पण समजून घेते त्या गोष्टी. कधी कधी काय होतं, काही गोष्टी शांततेने घेतलेल्या ना ते लई चांगली गोष्ट असते. हे लोकांचं ऐकून घर तुटायला, भांडण व्हायला वेळ लागत नाही. हे घर तुटायला ना 1-2 मिनटाचं काम नाही. घर जोडायचं म्हणलं ना अख्खं आयुष्य जातं. ते घर जोडलं जात नाही, पण तोडायचं 5 मिनटाचा खेळ नाही. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी, आपण घरात मेन आहोत ना, सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचंच आहे. जिथं आपण समजून घेतो तिथं समोरचं पण समजून घेत नसेल तर त्यांचं आयुष्य त्यांच्यासमोर. पण जेवढं शांत वातावरण घरात आहे ना लई चांगली गोष्ट आहे. हे बघा, तुम्हाला सांगू, मी ना घरात जर वाद लागला ना, गप बसायचं तर गप बसन. लईच वाद लागला ना, मला नाही सहन झालं ना, मी लांब जाऊन बसते. की मला ऐकायला नाही आलं पाहिजे अशा ठिकाणी जाऊन बसते. ते भांडण ऐकायला नको, भांडायला नको, काहीच नको. आणि त्याच्यानंतर विचारते मग मी
ते सगळं शांत झालं ना, मग मी विचारायचं तुम्ही हे का बोलला होतात मला, असं का बोलला होतात की तुम्ही असं मला बोलला तर मी काय केलं होतं. कधी ते राग शांत झाल्यावर आणि त्या रागाच्या भरात जर आपण पण रागाने बोललो ना, मग ते वातावरण जास्त वाढलं जातं. बरोबर बोलते ना? कमेंटमध्ये सांगा मला. तुम्ही म्हणता तुम्हाला बोलता येत नाही जास्त, तुम्हाला काही समजत नाही जास्त व्हिडिओ बनवाय, काही लोकांचं असं म्हणणं आहे. पण मी काय करते, आपल्या मर्यादेमध्ये व्हिडिओ बनवते. जास्त भांडण करून आणि शिवाय देऊन व्हिडिओ बनवायला मला नाही आवडत. आणि ह्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं बोलत असेल ना, ते पण मला सांगा. सगळ्याच गोष्टी बायकोची चूक आहे असं नसतं, आणि सगळ्या गोष्टीतच नवरा आपला चुकीचा आहे हे पण नाही. दोघांनी समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. लोक काय असतात तर आपण जर दुसऱ्याला सांगायला गेलो ना, ते काय सांगणार आपल्याला, अरे तुझी बायको अशी बोलली, अरे तुझा नवरा असा बोलला. मग त्याने काय होतं, डोकं भिरभिरतं आपलं. हां, ते असे म्हणलेत, बाहेरचे असे म्हणलेत, मग हे तसेच आहेत काय ना, म्हणूनच त्यांनी सांगितलं काय नाही. हे दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या घरातला माणूस कसा आहे ना, ते बघायचं. आपल्या घरातली व्यक्ती कशी, आपण घरात राहतो, आपण त्यांना ओळखतो आहे, आणि दुसरेच ऐकून आपल्या घरात राहिलं, हे कशासाठी. काही चुकीचं बोलते का मी? मला जेवढं बोलायला जमतं आहे तेवढं बोलते, कारण की त्यांनी मला तसं विचारलं होतं की आमचे रोज भांडणं होतात म्हणून. त्यासाठी ना सगळ्या गोष्टी ना समजदारपणाने ना, भांडणं होत नाही, काहीच नाही. भांडण होतं, कधी त्याला मिटावून भांडण होतं, कधी कधी काय होतं, पैसा पाणी घरात नसलं ना, किंवा काही बाहेरचे टेन्शन असले ना, काही माणसांना सवय कशी असते, बाहेरचं टेन्शन असलं ना, ते घरात येऊन ते टेन्शन दाखवायचं. आपण म्हणतो नाही, त्यांना काही बाहेरचं कामाचं टेन्शन असेल, मग ते घरात येऊन टेन्शन, सगळ्यावर चिडचिड करतात, सगळ्याला बोलतात, हे सुद्धा चुकीचं आहे. पण जाऊ दे, ज्याचा त्याचा स्वभाव असते एखाद्याला सवय बाहेरचे टेन्शन घरात येऊन बायकोला शिव्या द्यायच्या, बायकोला बोलायचं. मी तुम्हाला म्हणत नाही, काही लोकांचा स्वभाव असतो असं. मी एवढंच सांगतो मला की जेवढं शांत राहताना तेवढी चांगली गोष्ट. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला दुखवताना, त्या दिवशी ना घरात कधी शांतता नाही राहत. घरची लक्ष्मी जर दुःखी असेल ना, त्या घरात शांतता नाही कधी. मला जेवढं समजतं तेवढं बोलते. मी हा व्हिडिओ असं सहज बनवला आहे, मी बसले होते, ते लय दिवस झालं त्यांनी मला विचारलं होतं, पण आपला असं सहज बनवला आहे. व्हिडिओ आवडला ना, नक्की कमेंटमध्ये सांगा. काही चुकीचं बोलले तरी कमेंटमध्ये सांगा मला. माझा स्वभाव असा आहे ना, त्याच्याहून असा हा व्हिडिओ बनवला मी, की मला जसं आवडतं ना तसा व्हिडिओ बनवला आहे. कोणाच्या घरात कसं वातावरण आहे, कोण कसं आहे, हे मला माहीत नाही. आता तुमच्या घरातलं मला काय माहिती आहे, तुम्हाला समजून सांगू शकत नाही. नाही दादा असं झालं, असं बोला, तसं बोला. तुम्ही कोण, मी कोण. एक सोशल मीडियावर आपलं एक व्हिडिओ बघून तुम्ही मला कमेंट केली. प्रत्येक घराची वागणूक वेगवेगळी असते ना. हा, तुम्ही माझे शेजारी असते तर तुम्हाला सांगितलं असतं मी. त्याच्यासाठी ना आपण स्वतः समजदारपणा घ्यायचा, बायकोला समजून सांगायचं, जाऊ दे, सोडून दे विषय, तू चांगले आहे बाबा. या गोष्टी आपण जास्त वाढीत चालायच्या नाही, तर वाढल्याने शब्दाने शब्द वाढत चालतो. झाला शांत राहण्याचा प्रयत्न करायचा थोडासा. जास्त शब्दाने शब्द वाढला ना, ते घरातलं वातावरण बिघडून जातं, ते मुलांमध्ये वाद होतो, सगळा धिंगाणा होऊन जातो घरात. यासाठी आपण समोरचं नाही ऐकून घेत ना, तर आपण शांत राहायचं थोडंसं. काही फरक पडत नाही. बायको येते आपली, बोलली तर बोलू दे 4 शब्द. लक्ष्मी आहे ती, आपल्याला नाही बोलणार तर कोणाला बोलणार. राग नका येऊ देऊ. तुम्ही ताईला सांगितलं, ताई मला अशा का म्हणतात, मी जे मला वाटतं ना ते मी बोलतो.